विलासरावजी कोळेकर तसेच मान्य श्री सुनील कांबळे राज्य कार्यकारी सदस्य या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रतिमा घेत आहोत असे संजयजी घोडावत यांचे प्रेरणास्त्रोत ध्यानचंदजी घोडावत तसेच सुषमादेवी ध्यानचंद घोडावत यांच्याबद्दल भाषाशास्त्र, रसायनशास्त्र, विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल अशा विविध विषयात विद्वान व तत्कालीन विषयावर समस्येवर निर्भीडपणे प्रखरपणे अभ्यास व लिखाणातून त्यांच्या श्रेणीला पूजन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. सर एक मिनिट ग्रुप घेऊया जरासं मागे जरा मागे क्लोज थोडे मागे थोडे जरा हात पाठी मागे निर्भीड पत्रकारितेची हात घेणारा बापाच्या प्रेमाचा धाक आणि आईच्या प्रेमाची हात देणाऱ्या पत्रकारितेचा हा दीप आहे. वंचित घटकांना आश्रय देणाऱ्या पत्रकारितेचा हा दीप आहे. सामाजिक परिवर्तनाची हात देणाऱ्या परिवर्तनाचा हा दीप. राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या व्यक्तिमत्वांना प्रोत्साहन देणाऱ्या पत्रकारितेचा हा दीप आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करणाऱ्या पत्रकारितेचा हा दीप आहे. गावगाड्यातल्या समस्यांना टाकून फोडणाऱ्या पत्रकारितेचा हा दीप आहे. याच आशयाचा मान्य श्री डॉक्टर शंकर अंदानी चेअरमन एरिक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज नवी दिल्ली यांचं देखील यथोचित असं स्वागत मी विनंती करतो. मान्य श्री सुनील कांबळे इंडस्ट्रीज नवी दिल्ली यांचं यथोचित नांदेड जिल्हा दिनेश लोंढे सातारा जिल्हाध्यक्ष गोरसकर संपर्क प्रमुख दिनेश लोंढे पदाधिकारी आपण देखील आपला सत्कार स्वीकारायचा संपन्न होतोय आणि प्रमुख या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग करत आहेत. त्या ठिकाणी गर्दी होत का कोणी विचार करून आपला सत्कार स्वीकारायचा या ठिकाणी. पाठीशी ठामपणे उभे राहणारी महाराष्ट्र पत्रकार संघ मला सांगायला अतिशय विशेष आनंद होतोय की या संघाचं 2004ला पहिलं अधिवेशन हे कोल्हापूरमध्ये झालं होतं आणि आता 2024 नंतर म्हणजे 25ला परत सुवर्णयोग या ठिकाणी या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलेला आहे. हा खूप मोठा योग आहे कारण आमची आतापर्यंतची सर्व अधिवेशनं ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झालेली आहे आणि महत्त्वाची गोष्ट की सगळे अधिवेशनं अत्यंत दर्जेदार त्याला काहीतरी पार्श्वभूमी कोल्हापूर जिल्ह्याने जी मेहनत घेतलेली आहे जी काही ताकद लावली ज्या काही वेगवेगळ्या कल्पना या ठिकाणी त्यांनी केल्या खरोखरच या पुढचं जेव्हा अधिवेशन होईल बोकारे साहेब येताना सांगून आले पुढच्या वेळी नांदेडला देणार असेल तर येतो नाही तर येतच नाही. तुम्हाला एक विशेष ओळख करून द्यायला लागेल मला त्यांची. पत्रकार कसा असावा मला कोणी विचारलं की मी लगेच सांगेन पंढरीनाथ बोकारे यांच्यासारखा असावा. त्याचं कारण असं नांदेडमध्ये ते काम करतायत. त्यांची जी नानक यात्रा जी असते ती संपूर्ण जगाला आदर्शवत अशी एक दरवर्षी विचारांची यात्रा
घेऊन ते नांदेड पासून ते समोर सुद्धा माझ्या काही दिग्गज माझ्या पत्रकार दिसत आहेत. 28-29 वर्ष आमचे युनुसभाई शेख असतील, लोकमतमध्ये अतिशय तडफडणं काम करतायत. आमचे रोहन देसाई असतील, आमचाच हिरा आहे तो कोल्हापूरचा, गेले अनेक वर्ष पुण्यनगरीला काम करतायत. आणि नांदेडमधून आमचे युनुस पठाण साहेब आले त्यांच्याबरोबर, की जे आज एका दैनिकाचे संपादक आहेत, की जे आज समोर तुमच्या बसल्या याच्याही पेक्षा पुढे तुम्हाला आनंदाने अभिमान वाटेल असं मी ओळख तुम्हाला त्या ठिकाणी सांगू इच्छितो. की आमच्या या सभागृहामध्ये मंत्रालयातील सुपर क्लास 1 पुढे नाही समोर आहे शिवाजीराव शिंदे. कृपया फक्त आपण हात वरती करावा. काही लोक प्रमुख वक्ते मान्य श्री किरणजी सोनवणे यांचं यथोचित असं स्वागत. कोल्हापूर पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष मान्य श्री अनिल उपाध्ये यांच्या शुभ हस्ते. बोलणार आहे. पहिला टप्पा म्हणजे पत्रकारिता नेमकं काय, पत्रकारितेच्या असणारी वेगवेगळी अंग काय आणि पत्रकारितेसमोर असणारी आव्हानं काय. आपण असं पाहिलं की माणसात आणि जनावरात फरक काय आणि त्यांचं संघटन करू शकतो. तुम्ही कधी पाहिलं आहे का की माकडांनी त्यांचं 5,000 माकडांनी वेगवेगळ्या देशातल्या माकडांनी त्यांचं संघटन केलं किंवा संपूर्ण देशातले असणारे कुत्रे एकत्र झाले आणि त्यांनी त्यांचं सरपंच सागरासारखं काम केलं, आंतरराष्ट्रीय पातळीवरती काम केलं. त्रिपुरा, बिहार व पश्चिम बंगालची माझी राज्यपाल म्हणून ज्यांनी काम केलं त्या राज्यपालांचा 2008चा पुरस्कार उज्ज्वल निकमांच्या हस्ते मी स्वीकारला DY पाटलांच्या वतीनं विलासराव. हे तुम्ही नमूद करायला विसरला, लक्षात घ्या. त्यानंतर पुढील सन्मान मान्य श्री सन्माननीय श्री कोळेकर सर, आजच्या व्यासपीठात उपस्थित माजी आमदार श्री सुरेश मिसळेकर सर, आमचे आदरणीय सूर्यकांत ढोळकर सर, श्री संघी सर इथं उपस्थित म्हणून आज समाजाचं काम करत असतो. मी काय पत्रकारिता नाही आहे, पण पत्रकारांबरोबर नेहमी काम करतो. मी महापालिकेचा CA आहे, शिर्डी संस्थांचा CA आहे, त्यामुळे भरपूर पत्रकारांबरोबर माझं काम नेहमी येत असतं. आणि खरोखर पत्रकार जर्नलिझम असा विषय आहे की ज्याला सगळ्यांनी, आता आपले जे आदरणीय आज गेस्ट होते सोनवणे सर त्यांनी सांगितलं यू मस्ट बी इंडिपेंडेंट. तुमची पत्रकारिता, तुमची बातमी खरी असली पाहिजे, त्यात काहीतरी वजन असलं पाहिजे. जर त्यांनी सांगितलं आजचं काय महत्त्व आहे, तुम्ही फक्त हेडिंग द्या, चांगले हेडिंगला काम करतात, ते 20-35 वर्षातून काम करतात. त्यांना कधी फोन केला तर ते नेहमी रिस्पॉन्स देत असतात. पुण्याला विजय जगताप साहेब आहेत, त्यांना सुद्धा कधी रिस्पॉन्स फोन केला तर ते सहकार्य करत असतात. त्यानंतर सोलापूरला पोद्दार सर पुढे घेतलेले असणार आहे. बरोबर आहे ना. पत्रकार म्हणून आपण आपली भूमिका ज्या वेळेला बजावत असतो त्यावेळेला तुमच्या एका ओळीवरती समाजाची मानसिकता बदलण्याची ताकद तुमच्यात आहे. त्यामुळं आपण सुद्धा लिहिताना काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं याचं भान सुद्धा निश्चितपणानं पत्रकारांनी नक्कीच ठेवलं पाहिजे. हे मात्र सोनवणे साहेबांनी नक्की सांगितलं असणार आहे. पत्रकार एखाद्याला उंचीवरती नेऊ शकतो आणि एखाद्याला खाली पण आणू शकतो. ही ताकद त्या लेखणीमध्ये आहे. उपस्थित मान्य श्री योगेश कुमार गुप्ता जिल्हा पोलीस अधीक्षक यांचं यथोचित असं स्वागत. माजी आमदार मान्य श्री विशेष आनंद होत आहे. आदरणीय शिवाजी शिंदे जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. नंतर कुटुंब किंवा त्यांच्या सोबत आणणारे असणारे मान्यवर पहिल्यांदा पुरस्कार प्राप्त व्यक्ती सरकारवरती एक विनंती आहे. आपले नाव घेतल्यानंतर फक्त
सौ यमुना अमोल शिवतरे कृपया आपण सांगायचं आहे. सौ माया प्रकट यांनी केलेला आहे. शिवाय विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर आहे. अनेक पुरस्कारांनी सन्मानित यमुना पत्रकार संघाचा राष्ट्रीय स्तरावरील कोकण पुरस्कार देताना मला विशेष आनंद होत आहे. त्यानंतर मान्य श्री संभाजी पाटील आपण तयार आहे यांच्या शुभ हस्ते. यानंतर तयार राहायचं आहे पत्रकार युनुस आयुब शेख. संभाजी पाटील राष्ट्रीय स्तरावरील कृषी मित्र पुरस्कार तयार आहे. 29 वर्ष पत्रकारिता क्षेत्रामध्ये अभ्यासपणे काम करणारे युनुस शेख यांना गौरव पुरस्कार देताना मला विशेष आनंद होत आहे. यानंतर पत्रकार अयूब पठाण आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे. पत्रकार अयूब पठाण पुरस्कार देताना मला विशेष आनंद होत आहे. सामाजिक शैक्षणिक कामामध्ये सतत अग्रेसर असणारे एक बहुआयामी व्यक्तिमत्व, शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला बैफाने. त्यानंतर श्री भानुविलास पुंडलिक भाऊसार. श्री भानुविलास पुंडलिक भाऊ त्यानंतर मंगल अप्पासो मगदूम. एक आश्रमाचे सरपंच डॉक्टर राजू मगदूम यांच्या मातोश्री आहे. डॉक्टर राजू मगदूम यांनी माणगावचं नाव देशभरात आणि राज्यभरात एक वेगळ्या पद्धतीने पोहोचवलं. त्याबद्दल विशेष कौतुक. आणि हे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी त्यांचं विशेष योगदान आहे. त्या आपल्या मंगलकाठी त्यांचं जोरदार टाळ्याने एकदा परिसराचा जीवन गौरव पुरस्कार देताना मला विशेष आनंद होत आहे. राजू अनिल लाईन्सवाला. यानंतर तयार व्हायचं आहे मान्य श्री संजय भगत. औद्योगिक क्षेत्रामध्ये विशेष असं प्रावीण्य मिळवले कोहिनूर मेटॅलिक्स प्रायव्हेट कंपनीचे यमडी रोटरी क्लब ऑफ करणारे अष्टपैलू पत्रकार रोहन जिनाप्पा देसाई आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे. पुढे यायचं आहे. स्वतंत्र महाराष्ट्र आपल्या मातीशी किमान राखून मल्लविद्येचा राष्ट्रीय मल्लविद्या पुरस्कार विशेष आनंद होत आहे. बातमीमध्ये म्हणजे 2 वाजेपर्यंतची रात्रीची बातमी सकाळी कव्हर झाली म्हणजे केवढा मोठा काम मीडिया करतात. मी असं म्हणतो की पोलीस आणि मीडिया बरेचसे आम्ही कॉमन आहे. आम्ही पण 24 तास ड्युटीला असतो आणि मीडिया पत्रकारपासून पूर्ण लॉजिस्टिक न्यूजपेपर असू द्या, चॅनल असू द्या, डिजिटल मीडिया असू द्या, तर तुमची कव्हरेज जे आहे जे समाजाला दिशा द्यायची जबाबदारी जी असतात, गुरुची जी जबाबदारी असतात ते तुम्ही पार पाडतो. मोठी जबाबदारी आहे. समाजाला कुठली दिशामध्ये जायचं आहे तर ते तुम्ही निर्धारित करतो. महाराज गणपती गजेश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान वेष्टित लयालंकार मंडित शास्त्रात शास्त्र पारंगत प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंश सिंहासन आयधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की उपक्रमशील शिक्षक मान्य श्री प्रताप शिरकोडे. त्यानंतर पुढील सन्मान श्री लक्ष्मीकांत कापूस खरेदी असेल, विक्री असेल असं गेवराई तालुक्यामध्ये एक युवा उद्योजक म्हणून काम करणारे लक्ष्मीकांत शिवाजीराव काळे यांना आजचा राज्यस्तरीय युवा उद्योजक पुरस्कार. त्यानंतर मान्य श्री सुरेश मारकर. मान्य श्री सुरेश मारकर आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे. मान्य श्री सुरेश मारकर राज्यस्तरीय सरपंच गावचा चौफेर विकास करणारे सुरेश मारकर. यानंतर तयार राहायचं आहे श्री पोपट नलावडे. राजीव जावडेकर पुढील सन्मान.
पुढील पुरस्कारार्थी श्री पोपट नलावडे यांना आमच्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा राज्यस्तरीय नवरत्न पुरस्कार देताना विशेष आनंद होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील असे पोपट नलावडे यांचं यशस्वी सन्मान. तयार राहायचं आहे श्री सूर्यकांत भोसले. मदन पवार आपण पुढे यायचं आहे. तयार राहायचं आहे श्री संपतराव विष्णू डोंगरे आणि टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करत आहे. त्यानंतर तयार राहायचं आहे मान्य श्री ज्ञानेश्वर पांडुरंग भालेराव. मान्य श्री ज्ञानेश्वर किरण हनुदास वाळके.